संघांची बॉन्डिंग खूप चांगली आहे, चांगले खेळाडू आमच्या टीममध्ये आहेत, त्यांच्याही टीममध्ये आहेत. तर नक्कीच एक मैत्रीपूर्ण क्रिकेट, पण त्यातल्या त्यातच आपण जर पाहिलं तर एक चांगली चुरस या मॅचमध्ये अपेक्षित आहे. वळूया मैदानाच्या दिशेने. अभिषेक कांगणे, उमर खान, बिलाल शेख अशी मोठमोठी नावं आपल्याला, आकाश झा, त्याचबरोबर आकाश जांगीड अशी मोठमोठी नावं बघायला मिळतील या मैदानामध्ये. आज आमची संपूर्ण आयोजन समिती अगदी बारीक बारीक गोष्टींकडे त्यांचं लक्ष आहे. जुगनूभाई असतील, त्याचबरोबर आपले पाहिलं तर राजा मानलेकर साहेब आहेत, सनीजी आहेत, आणि त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम, आमचे मनोज मानकर सर आहेत, भूषणजी राऊत आहेत, चुवा आहेत. सर्वांची नावं नक्कीच या स्पर्धेशी जुळली गेली आहेत, कारण आपल्या डोंगरीचं क्रिकेट आहे, आपल्या विभागामध्ये स्पर्धा आहे, आणि विभागामध्ये असलेली स्पर्धा आपण यशस्वी करून संपूर्ण डोंगरीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात कसं पोचवू शकतो याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि त्यातूनच मात्र साकार झालेली ही स्पर्धा. आज स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस आहे, तर नक्कीच प्रेक्षकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद. आज रविवारचा दिवस असल्या कारणाने आपण जर पाहिलं तर बराच प्रेक्षक वर्ग मैदानामध्ये आहे. दुपारचं सत्र आहे, त्यामुळे काही लोक जे आहे ते दुपारच्या जेवणानंतर थोडासा आराम घरी घेत असतील, पण आराम घेता घेता जेवताना सुद्धा युट्यूबवरती आपल्या स्मार्ट टीव्हीवर मॅच बघत असतील. पहिलं षटक रोहितच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. सध्याच्या घडीला याही गोलंदाजाची चर्चा आहे, पण पहिला बॉल त्याचा खूप जास्त वळण घेताना बघायला मिळाला. विकेट किपर उमर खान, त्याचबरोबर स्लिपला बिलाल शेख. पहिला बॉल बिलालच्या हातात गेलाय, अर्थात व्हाईट बॉल आलाय. यावेळेला बॅटची बाहेरची काढा सेकंड स्लिप मध्ये. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ बॉल. ही ड्रीम डिलिव्हरी आहे. मिडल ऑफ द स्टंप वरून बॉलला खूप चांगल्या पद्धतीने वळण दिलं. बॅटची आउटसाइड एज, बॅटची घेतली एक कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. पहिला विकेट पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती. दोन मिनिटं पंच मॅच जरा 2 मिनिटं थांबवा. कॅमेऱ्याच्या बाजूला जे कोणी प्रेक्षक बसलेले आहेत, आपण सगळ्यांनी तिकडून मैदानाच्या बाहेर या. दोन्ही बाजूला पॉइंटला पण, तिकडे शेंगवाला आपण सुद्धा सगळ्यांनी जरा इकडून या बाजूला बाहेर या, नाही तर त्या बाजूला जा सर्वांनी. तिथे कोणी बसू नका. आमच्या प्रतिनिधींशिवाय, आपल्या कार्यकर्त्यांशिवाय तिथे कोणी थांबायचं नाहीये. जीत आलेत बॅटिंगसाठी. रोहितचा पुढचा बॉल. या वेळेला मात्र बघा, या बॉलरकडे बॉलला दोन्हीही बाजूने वळवण्याची ताकद आहे, क्षमता आहे. ही क्वालिटी आहे या बॉलरची, आणि यामुळेच त्याच्या गोलंदाजीच्या जीवावरती मात्र सध्याच्या घडीला मात्र संपूर्ण क्रिकेट परिवारात त्याची चर्चा आहे. या वेळेला मात्र जबरदस्त फटका. अगदी बॉल मला वाटतं मस्जिद बंदरला पाठवलाय. डोंगरी पोलीस स्थानकात हा बॉल हरवल्याची तक्रार लिहावी लागेल. या वेळेला मात्र प्रॉपर कनेक्शन नाहीये, तरी सुद्धा बॉल डिक्लेअर मध्ये. या अगोदरचा बॉल थोडासा जा रक्तदान करून ये असं सांगितलं त्या बॉलला, कारण बाजूच्या शाळेमध्ये आज आपल्या डोंगरी चिंचबंदर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय. कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारी 2 मंडळ आपल्या या सँडस रोड परिसरात आहेत. आपल्या डोंगरीचा राजा, त्याचबरोबर उमरखाडीचा राजा येत्या काही दिवसांमध्येच आगमन सुद्धा आहे. ओहो, चांगला चेंडू. या वेळेला टप्पा पडल्यानंतर अगदी ऑफ स्टंपच्या हलकासा बाजूने फलंदाजाला बीट करत, विकेट किपरला बीट करत पाठीमागच्या जाळीवरती जाऊन आदळलाय. एका बाजूला आपण जर पाहिलं तर हमराज मृत्युंजय पुणे आणि त्यांच्या विरोधात कुमकाई शितलाई विटावा, अर्थात भांडूप स्ट्रायकर. स्लॉट मध्ये पाठवलाय प्लॉटच्या बाहेर, पण दिशा चुकीची आहे. फक्त 2च धावा. समोर खेळलाच षटकार मिळेल, पण या वेळेला डिक्लेअर झोन कडे चेंडू गेलाय. 2 धावांचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येचा आकडा मात्र पुढे सरकतोय. धावफलकावरती 10 धावा. शेवटचा 1 बॉल रोहितच्या ओव्हर मधला बाकी राहिलाय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल, मला वाटतं लेग स्लिप लावली आहे.
या वेळेला बॅटची आतली कडा शॉट मिड ऑनला मिड विकेटला फिल्डर तिथे मात्र सजवला होता. चांगली फिल्डिंगची सजावट सुद्धा केली होती आपल्या गोलंदाजीला अनुसरून आणि तिथेच मात्र हा बॉल जातोय. निर्धाव चेंडून पहिल्या षटकाची सांगता होते आणि पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या स्थिरावली आहे ती मात्र 1 बाद 10 धावा. 4 षटकांचा सामना आहे. क्वालिफायर राऊंड आहे. करो वा मरोची परिस्थिती आता या मॅच मध्ये दोन्ही टीम वरती आहे. जो जिंकणार तो सेमीफायनल गाठणार. मग संध्याकाळच्या सत्रामध्ये सेमीफायनल खेळून फायनल मध्ये जाण्यासाठीचा प्रयत्न करणार. पण त्यापूर्वी आज मात्र इथे या स्पर्धेच्या या अगदी व्यासपीठावरती आल्यानंतर या बिलाल शेख चिता कॅम्प एक्सप्रेस मागील मॅच मध्ये 1 ओव्हर 8 रन 3 विकेट सामनावीराचा मानकरी ठरला आणि ते टी शर्ट त्याच्या अंगावरती आहे जे आयोजकांनी सामनावीराच्या पुरस्कारासाठी त्याला दिलंय. राऊंड विकेटचा अँगल बनवत आकाशसाठी बिलालचा पहिला बॉल. या वेळेला लोअर फुल टॉस बॉल पूर्ण ताकद लावली फटका खेळत असताना डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय 2 धावांसाठी. कमी वयात मात्र नावारूपाला आलेला हा गोलंदाज खऱ्या अर्थाने मात्र आपण जर पाहिलं तर आपल्या गोलंदाजीच्या आणि आपल्या वेगाच्या आणि आपल्या अचूकतेच्या जोरावरती खूप प्रसिद्धी मिळवली या गोलंदाजाने. मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवल्यात. अनेक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट गोलंदाज त्याचबरोबर मालिकावीराचं पारितोषिक त्यांनी पटकावलंय. अनेक रेकॉर्ड्स आहेत. तसं बघायला गेलं तर आपलं स्थानिक क्रिकेट जे आहे ते गोलंदाजांचं फार कमी प्रमाणात असतं आणि त्यातल्या त्यात या वेळेला मात्र सरळ बॅटने खेळलेला फटका लॉंग ऑफला फिल्डर आणि विकेट. खूप चांगलं जजमेंट. आणखीन एक मोठा धक्का मोठा हादरा लागतोय तो कुमकाई विटावा अर्थात भांडूप स्ट्रायकर्स या टीमला. आज बरेच प्रेक्षक आमच्या tenniscricket.in माध्यमातून सुद्धा या स्पर्धेशी जुळले गेले. अशा तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. सिंग पॅकर घेऊन आली आहे पुरंदर ट्रॉफी 2026 इव्हेंट मॅनेज बाय द अलानी इव्हेंट्स अर्थात आमचे शाबाजबाई त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. TI स्पोर्ट्स सारखं इंस्टाग्राम हँडल आपण चेक करू शकता. अगदी या स्पर्धेच्या सर्व अपडेट्स मात्र आपल्याला त्या ठिकाणी मिळतील. मागील 2 दिवसांमध्ये किंबहुना स्पर्धा आयोजित करत असताना काय काय तयारी केली गेली याची सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला TI स्पोर्ट्सच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरती मिळेल. या वेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्या पहिलाच बॉल तडाखा पाहायला मिळाला पण 2च धावा. राहुल चौधरी आज सकाळच्या सत्रामध्ये मात्र जबरदस्त बॅटिंग त्याने केली होती आणि सामनावीर म्हणून त्याला सुद्धा गौरवण्यात आलं. तोच राहुल आता 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याच्या जोडीला जीत आहे. बिलालच्या चेंडूवरती आल्यानंतर दुहेरी धावेचा फटका राहुल चौधरीने सजवलाय. पुरंदर चषक 2 लाखांचा प्रथम पुरस्कार असणारी एक मानाची स्पर्धा दक्षिण मुंबईच्या या सँडस रोड डोंगरी परिसरात वीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती रंगते आहे. या वेळेला चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये जीत होते. माघारी परतावले मात्र राहुलने रन नाही पूर्ण करता आलाय. निर्धाव चेंडू येतोय. 4 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 2 बॉल बाकी राहिले षटक क्रमांक 2 मधले. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे. 4 षटकांचे सामने आहेत. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 4 चेंडू धावा फलकावर धावा आहेत त्या 14. फुल टॉस मिळालाय पण या वेळेला ओव्हर दी कव्हर्स लॉफ्ट केलं चेंडूला. सडक पे कडक 2 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र बिलाल सज्ज आहे. राहुल चौधरी चांगला चेंडू चांगल्या चेंडूचा सन्मान केला या वेळेला राहुलने. गरजेचं सुद्धा होतं कारण
ही ओव्हर मात्र बिलालची कशी तरी पूर्ण करून खेळून काढायची होती आणि ती केली सुद्धा. तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. घातक गोलंदाज म्हणून ओळखला गेलाय नेहमीच बिलाल. 1 ओव्हर आणि त्याने 1 विकेट सुद्धा या वेळेला पटकावली आहे. तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. फक्त 6 धावा बिलालने खर्च केल्या. पहिल्या ओव्हरचा खेळ ज्या वेळेला संपला धावा होत्या 10 आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीनं धावफलकावरती धावा आहेत 2 बाद 16. 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत. बॉलिंगसाठी मात्र आता नवीन गोलंदाजाला पाचारण केलं जाईल. एका बाजूला भांडूप, एका बाजूला पुणे, एका बाजूला हमराज मृत्युंजय, दुसऱ्या बाजूला कुमकाई शितलाई विटावा. जयेश आलेत बॉलिंग मार्कवर. स्ट्राईकवर जीत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल या वेळेला मात्र ऑन साईडला भिरकावलाय. 2-2 धावांचे फटके. पुन्हा एकदा बॉलला रक्तदान शिबिर करायला नक्कीच रस्ता दाखवलाय की तिथे चालू आहे रक्तदान शिबिर. पहिला बॉल 2 रन आलेत. आखू टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मात्र उडवलाय हवेमध्ये आणि 2-2 धावांचे फटके येत आहेत. आता मात्र जीतच्या बॅटमधून आपल्या टीमला जीत मिळवून द्यायची आहे, विजय मिळवून द्यायचा आहे. वीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण अर्थात बाजूलाच असलेल्या प्रीमियर गोल्ड अर्थात डर्बी टॉकीजमुळे या ग्राउंडला सुद्धा डर्बी ग्राउंड अशी ओळख मिळाली. आणि या वेळेला मात्र आपण पुन्हा बॉलला त्याच दिशेने पण झाडाला लागून आत आलाय बॉल. ट्विस्ट आलं मॅच मध्ये. नक्कीच 2च्या बदली 1च धाव मात्र या ठिकाणी मिळणार आहे. 3 बॉल 5 रन खर्च केलेत आतापर्यंत जयेशने. धावफलक 21 वर जाऊन पोहोचतंय. 3ऱ्या षटकाचा खेळ. 3 बॉल पूर्ण. जवळपास 5 ते 6 कॉमेंटेटर आज या स्पर्धेमध्ये समालोचन करतायत. आज नुकताच आपण आवाज ऐकला महाराष्ट्राचा बुलंद आवाज जुन्नर भूषण आणि मुंबई भूषण मॅरेथॉन समालोचक, अगदी प्रवास सम्राट समालोचक म्हणून ज्यांची ओळख असे चंद्रकांत भानुदास शेट्टे सर. त्याचबरोबर माझ्या समवेत आपल्याच डोंगरीचा एक गोड आवाज अर्थात मनोजी मानकर. त्याचबरोबर गोवंडीचा एक बुलंद आवाज कासिम शेख सरांना आपण ऐकलात. आणि खास नागपूरहून आज संत्याप्रमाणे गोड आवाज आपण ऐकतोय. दरम्यान इथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. हा विकेट मात्र मला वाटतं एक प्रकारे क्रिकेटमधली आत्महत्याच म्हणावी लागेल. हा सुसाईड आहे. गरज नव्हती अशा धावेची कारण चांगला बॉल टाकला होता. बॉल टप्पा पडल्यानंतर कमी गतीने थोडासा अंगावर आला आणि अंगावर आलेल्या बॉलवर जीतने मात्र थोडीशी घाई केली. त्यामुळे राहुलला सुद्धा ही रन पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागला आणि त्यात मात्र आपली विकेट त्याने सॅक्रिफाईस केली आहे. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल या वेळेला मात्र केला जातोय. बिलाल सुद्धा खूप चांगलं गाईड करतोय. वेगवान बॉल. या वेळेला मात्र हलकीशी साइड आर्म ऍक्शन. खांद्यातून मात्र पूर्णतः या ठिकाणी ताकद लावण्याचा प्रयत्न केला गेला. जयेशच्या माध्यमातून एक सिंगल धाव येते. या वेळेला मात्र जीतच्या बॅटमधून धावसंख्या 1 गड पुढे सरकते. धावफलकाचा आकडा 22 वर जाऊन पोहोचलाय. शेवटचा 1 बॉल बाकी राहिलाय. या गटातली मात्र आता ही शेवटची मॅच आहे. क्वालिफायर राऊंड आहे. पुन्हा एकदा बॉलला आपटण्याचा प्रयत्न परंतु बॉल पाठीमागच्या डिक्लेअर झोनमध्ये चाललाय. घोषांकित क्षेत्रात चाललाय. वर आपण जर पाहिलात तर उमरखाडीचा राजा गणपती बाप्पाचा बॅनर त्या ठिकाणी लागलाय. काही दिवसात उमरखाडीच्या राजाचं सुद्धा आगमन होणार आहे. तर ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 23 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटची ओव्हर अजूनही बाकी आहे. मनोज सर इथे आपण मैदानावरती लो स्कोरिंग मॅचेस पाहिल्या परंतु प्रत्येक मॅच आतापर्यंत आपण जसं पाहिलं या अगोदरच्या दोन्ही मॅचेस शेवटच्या बॉलपर्यंत गेल्या. जसं मगाशी तुम्ही सांगितलं की कालच्या संध्याकाळच्या सत्रात पहिल्या शेवटच्या ज्या 4 मॅचेस होत्या त्या सुद्धा शेवटच्या बॉलपर्यंत गेल्या. म्हणजे जवळपास आत्तापर्यंत झालेल्या आणि आज कालचा दिवस आपण जर विचार केला तर 13 मॅचेस आणि आजच्या दिवसात ही 4थी मॅच मैदानाच्या आतमध्ये म्हणजे जवळपास 17 मॅचमध्ये 8 ते 10 मॅचेस तर अशा पद्धतीच्याच झाल्यात.
जिथे मात्र एक चांगली उत्कंठा, चांगली उत्सुकता प्रेक्षकांमध्ये राहिली आणि प्रेक्षकांना सुद्धा पाहायला मजबूर करणारे, कुठेतरी शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना सुद्धा विचार करायला लावणारे सामने घडलेत या स्पर्धेमध्ये आणि त्यामुळे सुद्धा ही स्पर्धा चर्चेमध्ये आली आहे. प्रेक्षकांना अशा मॅचेस बघायला आवडतात जिथे उत्सुकता असते, जिथे मात्र चुरस असते, उत्कंठा लागते की काय घडणार या मॅचमध्ये. आणि मगाच्या मॅचमुळे मला वाटतं दादा सुद्धा पुढील कार्यक्रमासाठी निघणार होते, तेच सुद्धा मॅच बघायला थांबले की कोण जिंकणार ही मॅच, अशी स्थिती होती त्या मॅचची. आणि या मॅचमध्ये सुद्धा तीच स्थिती आहे. पहिल्या डावाचा खेळ आहे, बघूया कितीचं टार्गेट आहे. आणि यावेळेला चोरटी धाव घेण्याचे प्रयत्न जीत आहेत, पण वेळेत माघारी परतला, नाहीतर त्याला सुद्धा विकेट गमावावी लागली असती. राहुल चौधरी आज सकाळच्या सत्रात 43 धावा बनवणारा बॅटर, त्याला मात्र आपली विकेट गमवावी लागली. चुकीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला. ते म्हणतात ना की अति घाई संकटात नाही, ती घाई कुठेतरी नडली. जीतने ती रन घेण्याचा प्रयत्न केला नसता तर मला वाटतं राहुल असता मैदानामध्ये, पण क्रिकेटमध्ये आता जरला आणि तरला जागा नाहीये. शेवटची ओव्हर, चांगले यॉर्कर लेंथ बॉल आणि या वेळेला रनआउटची संधी बिलाल आहेत बॅकअपसाठी, कलेक्शनसाठी. होते चुकी आणखीन एकदा आणि या वेळेला ऐश्वर्य सुर्वे, बाबाला माघारी परतावं लागेल. ऐश्वर्य सुर्वे बाबाबद्दल आपण सर्वांनीच ऐकलंय, खूप चांगलं क्रिकेट त्यांनी सुद्धा बघितलंय. आज आपण जर पाहिलं तर टेनिस बॉल, रबर बॉल सोबतच लेदर बॉल क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सुद्धा एक मोठं नाव आहे. मुंबई कस्टम्ससाठी सुद्धा मात्र लेदर बॉल क्रिकेट ते खेळत असतात. आणि अविनाश दुधाने सरांचं या ठिकाणी शुभागमन होते. आपल्या सँडस रोड डोंगरी परिसरातील एक लेजेंडरी क्रिकेटर म्हणून आज ज्यांचं नाव मोठ्या आदरानं या संपूर्ण मुंबई नगरीमध्ये घेतलं जातं, असे अविनाश दुधाने सर आज आपल्या समवेत उपस्थित राहत आहेत. अविनाश सर, आपलं सुद्धा सहर्ष सहर्ष स्वागत. आम्ही जवळपास 4 वर्ष झाली या मैदानामध्ये कॉमेंट्री करतो. 4 ते 5 पर्व ही स्पर्धा आम्ही कॉमेंट्री करतो. आणि अविनाश दुधाने सर ज्या वेळेला आमच्या बाजूला बसलेले असतात त्यावेळेला जुन्या आठवणी नक्कीच आम्हाला त्यांच्याकडून ऐकायला मिळतात. आणि मग आम्हाला सुद्धा मार्गदर्शन मिळतं की या मैदानाचे काय काय रेकॉर्ड्स आहेत. आज आम्ही ज्या वेळेला कॉमेंट्री करतो, अविनाश सर असले की मग या काळी असं घडलं होतं, त्या वर्षी असं घडलं होतं, त्या स्पर्धेत यांनी बॅटिंग केली होती, त्या स्पर्धेत त्याने विकेट काढले होते, सर्व काही खूप चांगलं गाईड आम्हाला करत असतात. अविनाश दुधाने सरांचं या ठिकाणी शुभागमन. सर, हार्दिक स्वागत आहे. आपटलेला बॉल, या वेळेला नो बॉलचा इशारा आलाय. फुटवर्कमध्ये मात्र या ठिकाणी थोडीशी गोलंदाजाची चुकी झाली. बघा, फुटवर्क क्रिकेटमध्ये किती महत्त्वाचं आहे, फलंदाजी करताना सुद्धा आणि गोलंदाजी करताना सुद्धा. तर अविनाश सर, आपलं सहर्ष स्वागत. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. डिसिजन काय अंपायर? रन किती आहेत? नो प्लस. या बाजूला मुंबई पब्लिक स्कूल आहे, पाठीमागे कॉन्व्हेंट हायस्कूल आहे, तिथे मात्र गर्ल्स स्कूल आहे. मैदानाच्या तिन्ही बाजूला स्कूल आहेत, पण आज रविवार आहे त्यामुळे शाळेला सुट्टी आहे. सर, किती रन आहेत? 2 आहेत. नो प्लस 2 अशा टोटल 3 धावा मिळतील. आणि या 3 धावांसोबत धावसंख्या 27. आकाश झाने मात्र टॉस जिंकला त्यावेळेला सांगितलं की आम्ही एक फायटिंग टोटल उभारण्याचा प्रयत्न करू, परंतु धावफलकावरती ती स्थिती दिसत नाहीये. आपल्या मैदानात 4 ओव्हर 27 धावा काही मोठी गोष्ट नाहीये, किंवा 4 ओव्हर 30-35 धावा काही मोठी गोष्ट नाहीये. पण क्रिकेटच्या पटलावरती कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. या वेळेला सुद्धा फसलेला फटका, पॉइंटला मात्र यश आहेत. आणि जयेशने मात्र पकडलाय कॅच, पण फ्री हिट आहे, हा फ्री हिट आहे. आणि इथे बघा, हे प्रभु, हे हरिराम जगन्नाथ प्रेमानंदी, ये क्या हुआ? असे क्रिकेटमध्ये किस्से घडतात. मला वाटतं याची रील बनेल. आमच्या tenniscricket.in वरती ही रील तुम्हाला इंस्टाग्रामवर नक्कीच बघायला मिळेल. आमचे करीम एडिट्स वाले पण, करीमबाई सुद्धा तिकडे आहेत. मला वाटतं करीमबाईंच्या चॅनलवरती सुद्धा ही रील आपल्याला व्हायरल होताना बघायला मिळेल. फ्री हिटचा बॉल होता, कोणालाच माहिती नव्हतं. फिल्डरला सुद्धा वाटलं मी कॅच पकडली, आउट झाला फील्ड बॅट्समन, पण तिथे नंतर त्याच्या लक्षात आलं की हा फ्री हिटचा बॉल आहे.
सरळ बॅटने समोर खेळलाय फटका, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत पण बॉल मात्र निघून चाललाय. वन बाउन्स जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेच्या पलीकडे. धाबा मिळतील 4. आलाय पुरंदर ट्रॉफी चौकार. मला वाटतं रोहित होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक म्हणून, पण सोपं नव्हतं त्या बॉल अडवणं त्या बॉलला. कारण त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर थोडासा सखोल भाग आहे, म्हणजे थोडा वरचढ आहे. काही ठिकाणी मात्र त्या ठिकाणी पाणी थोडंसं आहे त्या ठिकाणी, तिथून बॉल अडवणं कठीण होतं. कमी गतीने टाकला शेवटचा बॉल, बघूया कितपत लांब जाईल हा बॉल. आणि हा सुद्धा मैदानात टप्पा पडल्यानंतर थांबला तिथेच. बघा आता त्या झाडाच्या मागे बॉल जाऊन लपला, तिथून मात्र बॉलला शोधून काढला आणि थ्रो केलाय. धावसंख्या आपण जर पाहिली तर 33 वर जाऊन पोहोचली आहे. बॉल किती राहिलेत तर या ओव्हर मधले शेवटचे एका बॉलचा खेळ बाकी राहिलाय. शेवटचा बॉल 33 धावा धावफलकावर. बघा या ठिकाणी रुपेश दादा सुद्धा असं म्हणतायत की एखादा षटकार आला पाहिजे शेवटच्या बॉलवर तर चांगली मॅच बघायला मिळेल. शेवटचा बॉल सरळ बॅटने खेळलाय तर आहे. मुजम्मिल आलाय बॉलवर. शेवटचा बॉल 1 रन होईल, दुसरीची तयारी आहे आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मात्र मला वाटत नाही पूर्ण होईल. येस, एकच धाव मिळते आणि एकाच धाबेवर समाधानी राहत आहेत. 34 धावा पहिल्या 4 ओव्हरमध्ये बनल्या आहेत आणि जिंकण्यासाठी आता मात्र गरज आहे ती हमराज मृत्युंजय पुणे संघाला 34 धावांची 35 धावांची 35 रन्स टू विन. तर मॅचच्या मध्यानामध्ये मात्र पुढच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. डीजे 1 मिनिट थांबा. गणराज 11 हर्षल आणि त्यांच्या विरोधामध्ये अंजुमन दाभोळ, लकी बाबा, आकाश 11. आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर पुढील गटाला तर यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे. तर पुढील गटातील पहिला सामना म्हणजे डी ग्रुप मधला पहिला सामना गणराज 11 हर्षल विरुद्ध अंजुमन दाभोळ, लकी बाबा, आकाश 11 या 2 संघांमध्ये. तर खेळ संपलाय. मॅचच्या पूर्वार्धाला या ठिकाणी मात्र आपण आता पूर्ण विराम लावतोय. मॅचच्या मध्यानामध्ये मी थोडीशी विश्रांती घेतो आणि मॅचच्या उत्तरार्धाला जशी सुरुवात होते मायक्रोफोन मात्र मी सोपवतो. आपल्याच डोंगरीचा एक गोड आवाज, जो आवाज सध्या संपूर्ण मुंबापुरीत आपण ऐकतोय, असे मात्र माझे सहकारी समालोचक मित्र सन्माननीय मनोजी मानकर यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू यू मनोज सर. मृत्युंजय संघाच्या समोर आणि ह्या 35 धावा करण्यासाठी आणि पुढच्या म्हणजे सेमीफायनलचा आपल्याला पाहायला लागेल. सेमीफायनलमध्ये मात्र प्रवेश मिळेल आणि याच्यानंतर मात्र आपण डी ग्रुपला सुरुवात करणार आहोत. म्हणजे आताच मगाशी जशी रोशन पातड यांनी अनाउन्समेंट केली, गणराज 11 हर्षल आणि त्यांच्यासमोर असेल लकी बाबा, आकाश 11 दाभोळ यांचा संघ असेल. फलंदाजीसाठी आपण बघताय उमर आणि मुजम्मिल फलंदाजीसाठी येत आहेत. हमराज मृत्युंजय पुणे यांच्याकडून आणि चांगली फलंदाजी केली आहे दोन्ही सलामीवर मात्र तडाखेबंद फलंदाजी पाहायला मिळाली आहे. आणि यांना रोखण्यासाठी मात्र ऐश्वर्य सूर्यसारखा गोलंदाज मात्र समोर असेल, त्याचा मात्र प्रश्न विचारले जातील. उत्तरांची मात्र व्यवस्थित उत्तरं द्यावी लागतील दोन्ही सलामीवीरांना. कारण आतापर्यंत आपण बघितलं होतं उमरची बॅट मात्र सकाळपासून तळपते, षटकारांची मात्र त्यांनी बरसात केली होती. आणि आता मात्र सेमीफायनल म्हणजे उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी या दोन्ही सलामीवीरांचं मैदानात उपस्थित राहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. सुरुवातीला आपण बघतो ऐश्वर्य सूर्यचा भेदक मारा पाहायला मिळतो का, पाहूया.
जरा तिकडे प्रॅक्टिस बंद करा. आपण तिकडे प्रॅक्टिस करताय. कुणाल प्लीज आप प्रॅक्टिस रोकिए. वापे कोण कुणाल आहेत का? नाही सॉरी. चला गणराज 11 आणि आकाशभाऊ 11 चला टॉस करायला यायचंय. लकी बाबा आकाश 11 चला लवकर यायचंय. षटक क्रमांक 1 ऐश्वर्य सूर्य स्टेप आउट होऊन उमरचा खेळण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र चेंडू थेट गेलाय तो आउटसाइड द ऑफ आणि याचा अर्थ निर्धाव चेंडू येतोय. दोन्ही तेवढ्याच ख्यातनामक खेळाडू बघतात. अगदी द्वंद्व पाहायला मिळेल, युद्ध पाहायला मिळेल. ऐश्वर्य सूर्य वर्सेस समोर उमरची फलंदाजी. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये मात्र टप्प्याचं आमंत्रण मात्र तिकडे स्वीकारण्यात थोडासा अपयशी पाहायला मिळाला. तो म्हणजे उमर. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आलेले पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी आपल्याला कुमकाई शितलाई विठायचा हा गोलंदाज प्रमुख गोलंदाज तो म्हणजे ऐश्वर्य सूर्य याच्या मार्फत. चेंडू क्रमांक 3 मार्गस्थ होतोय टप्पापर्यंत. त्यावेळेला कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू मात्र तिकडे आहे. तिकडनं मात्र खेळाडू धावत आलाय. 1 धाव मात्र पूर्ण केली आहे. संघाचं खातं उघडलं एका धावेने. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 1 धाव आली आहे. तीन चेंडूचा खेळशिलक मुझम्मिल डावखुरा फलंदाज मैदानात उपस्थित. चेंडू क्रमांक 4 चा सामना करण्यासाठी. फुलटा चेंडू व्यायला मात्र हवेत आहे. खेळाडू त्याच्या खाली आहे का? हा झेल होऊ शकतो. विकेट क्रमांक 1 चं पतन. गोल्डन डकवर मुझम्मिल बॅक टू द पॅव्हेलियन. मोठा हादरा मात्र पाहायला मिळतोय. तो म्हणजे हमराज मृत्युंजय पुणे संघाला. गणराज 11 लकी बाबा आकाश 11 विनंती करतो आपण आपला कर्णधारांना पाठवायचे. गणराज 11 हर्षल यांचे कर्णधार इथे उपस्थित झाले आहेत. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. फलंदाजी मार्गावर अभिषेक आंगणे चांगली फलंदाजी केली आहे सकाळपासून अभिषेकने, परंतु आता मात्र कॉन्ट्रीब्युशनची गरज आहे. पुन्हा एकदा ऐश्वर्य सूर्य त्याच टप्प्यावर त्याच लेंथवर गोलंदाजी करताना भक्कम गोलंदाजी पाहायला मिळते आहे ऐश्वर्य सूर्यकडून. DN नगर अंधेरीकडून मात्र अप्रतिम खेळी केली आहे. आणि आपल्याला माहित असेल जेव्हा आपण मुंबई प्रीमियर लीगला पाहायला मिळालं तेव्हा मात्र ऐश्वर्य सूर्यने तो सीझनही गाजवलाय. शेवटचा चेंडू ऐश्वर्याचा सामना करण्यासाठी अभिषेक आंगणे तयार. फटका चांगला आहे. यावेळेला मात्र गेलाय लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. पाहावं लागेल धावा किती मिळतात. धावा मिळतात 2. षटक क्रमांक 1 ची समाप्ती होतीये. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजे फक्त 3. 1 गडी बाद. 3-3-3. 18 चेंडूत 32 धावांची आवश्यकता. 3 मोठे फटके. लकी बाबा आकाश 11 विनंती करेल आपण कर्णधाराने कृपया करून यायचे. पुन्हा एकदा आपणास नम्र विनंती करण्यात येते. नाही तर आपल्याला पॅनलाइज व्हावं लागेल. आपल्याला माहिती आहे काही कडक नियम आहेत स्पर्धेचे, त्याचं आपण पालन करायचे. मिड इनिंग मध्येच आपल्याला टॉस करावा लागतो होणाऱ्या पुढच्या मॅचचा. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्गावर सुमित आवटी पाहायला मिळेल. चेंडू क्रमांक 1 मार्गस्थ होतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा चांगला पाहायला मिळाला. आखूड टप्प्याच्या चेंडूला मात्र तेवढीच चांगली उसळी मिळाली. निर्धाव चेंडू येतोय. कमबॅक करावा लागेल कारण पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी ऐश्वर्य सूर्यकडून करण्यात आली. 3 धावा फक्त देण्यात आल्या होत्या आणि आता मात्र त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवावं लागेल ते म्हणजे सुमित आवटीला. चेंडू क्रमांक 2 साठी मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल करण्यात येतोय. सामना करण्यासाठी पुन्हा एकदा उमर तयार. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू याला बॅकफुटला जाऊन वेट ट्रान्सफर केलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार जातोय षटकार. याला म्हणतात षटकार फ्रॉम उमर, कारण उमरला आपण जास्त वेळ थांबवू शकत नाही. जसं पण खराब चेंडू दिसला थोडासा वेग कमी होता. बघितलं कसं वेट ट्रान्सफर केलं आणि कॉम्बॉक्सच्या वरून मात्र तो षटकार येताना पाहिला. 6 धावसंख्येने मात्र आता धावसंख्या पुढे सरकली आहे आणि यात अशाच आणखी 2 फटक्यांची मात्र नितांत आवश्यकता आपल्याला हमराज मृत्युंजय संघाला पाहायला मिळेल. आणि उमरकडूनच ती मला असं वाटतं त्याची पूर्तता केली जाईल, कारण ज्या प्रकारचा सुमित आवटीचा चेंडू होता अगदी कुठल्याही फलंदाजाला तो तोलवता आला असता. परंतु पाहावं लागेल या आखूड टप्प्याच्या चेंडूचं मात्र परिवर्तन होतंय का, लेंथमध्ये परिवर्तन होतं का हे पाहावं लागेल. पुढचा चेंडू
फटका चांगला आहे, चेंडू गेलाय काव कॉर्नर मध्ये आणि काव कॉर्नर साठी मात्र एक धाव घेण्यात आली आहे. लकी बाबा आकाश 11 आपल्याला शेवटचा पुकार आहे. लवकरात लवकर आपण टॉस साठी या, नाहीतर योग्य ती पेनल्टी आपल्या संघाला लावली जाईल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र डायरेक्ट रिस्की रन घेतला. तिथे अभिषेक आंगणे डेंजर झोन मध्ये होता असं वाटतं, तो थ्रो मात्र थोडासा बाहेर राहिला, प्रोटेक्शन होतं तिकडे, परंतु असं वाटतं लेग बाईचा इशारा पंचांनी केलाय. अगदी रिस्की रन घेतला होता उमरने आणि अभिषेक आंगणेने, थोडासा डेंजर झोन मधून धावत आला होता. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, आपल्या नियोजित वेळेत मात्र सेफ झोन मध्ये परतला अभिषेक आंगणे, परंतु थ्रो मात्र तेवढासा खराब होता. अगदी पॉपिंग क्रिजच्या बाहेर कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता खेळाडूने. 3 चेंडू आतापर्यंत झाले, 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन उमरचा तटवण्याचा प्रयत्न, क्लीन बॉल, बॅटची एज घेऊन यावेळेला मात्र उमरचा खल्लास झाला खेळ. काय गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली आहे, अप्रतिम गोलंदाजी, सुंदर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आहे सुमित आवटीकडून. आणि जो महत्वाचा खेळाडू होता त्याचा काटा मात्र, त्याचा अडसर मात्र दूर करण्यात यशस्वी झालाय सुमित आवटी. महत्वाची मॅच आहे आणि त्याचा टॉस आपण या ठिकाणी गणराज 11 आपल्यामध्ये उपस्थित आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर लकी बाबा, करीम एडिट स्वतः इन ॲक्शन मध्ये आहेत. आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी टेनिस क्रिकेटमध्ये पारितोषिकांचा राजा, 40 मोटरसायकल आणि 7 4 व्हीलर जिंकणारा भारतातील सध्याच्या घडीला चर्चेतील खेळाडू केतन म्हात्रे वाकरण डोंबिवली ॲज अ कॅप्टन गणराज 11 मध्ये खेळतायत. आणि आपले करीम सुद्धा काही कमी नाही आहेत. त्याच्यामुळे या मॅचची मजा काहीतरी वेगळीच असणार आहे. आपल्या सगळ्यांचे लाडके रुपेश दादा यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस, आणि टॉस जिंकला जातोय केतन म्हात्रे यांच्याकडून. केतन, टॉस जिंकलाय, काय निर्णय, कशी टीम असेल, आणि या मैदानात याही अगोदर तुमच्या टीमचा परफॉर्मन्स चांगला राहिलाय? हो नक्कीच सर, आमचा परफॉर्मन्स या ग्राउंडला खूप चांगला होता. कधी टुर्नामेंट असेल तर आमचा फर्स्ट सेकंड प्राइज असतो, तर तसाच आम्ही या टुर्नामेंटला पण मेहनत करू आणि ट्रॉफी उचलू. म्हणजे आज गाडी रुळावर येणार आहे 100% सर. हॅलो, आवडत्या मैदानामध्ये आहात, टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. केतन, तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. करीम, कशी टीम आहे आज आणि काय रणनीती करून आलात आज केतन म्हात्रे आणि कंपनीच्या विरुद्ध? सर, हमारी जो रेगुलर लोकल टीम है एरिया की, हमारी वही टीम खेलेगी और कुछ ऐसा प्लान नहीं है, बस क्रिकेट खेलना है जैसा नॉर्मल क्रिकेट खेलना है बस. लोकल टीम डेंजर असतात आणि ह्या मुलांना सुद्धा आपल्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. यानंतरच्या मॅचलाही मजा येणार आहे. जाऊयात पुन्हा एकदा मॅचकडे. चालू मॅच, मनोज सरांचा आवाज. धन्यवाद. यावेळेला मात्र षटकाची मात्र समाप्ती होते. 2 षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 14. 12 चेंडूत 21 धावांची आवश्यकता. म्हणजे मॅच मध्ये अजून आहे, जर आपण बघितलं हमराज मृत्युंजय संघ हा मॅच मध्ये अजून आहे. चिंचवंद डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित रक्तदान शिबिराचा फक्त एक अर्धा तास शिल्लक राहिलाय. कोणी रक्तदाते असतील तर आपण जायचंय. सेंट जोसेफ गर्ल्स हायस्कूल मध्ये रक्तदान शिबिर चालू आहे. आपण रक्तदान करून 3 जणांचे मात्र प्राण वाचवू शकता आणि सोबतच आकर्षक भेटवस्तू देण्यात येईल रक्तदात्यास. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. एक आरोग्यविषयक शिबिराचं आयोजन केले. तर पुन्हा वळूया आपण मॅचकडे. 12 चेंडूत 21 धावांची आवश्यकता अजूनही अभिषेक आंगणे आणि त्याचप्रमाणे षटक क्रमांक 3 असद गोलंदाजी मार्कवर आला. अजूनही 21 धावांची आवश्यकता. अभिषेक आंगणेचं मात्र तिकडे समोर आव्हान असेल, असदला ते स्वीकारावं लागेल. 12 चेंडूत 21 धावांची आवश्यकता उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी. असाचा पहिला चेंडू, यावेळेला मात्र लेग साइडला चेंडू टोलवलाय, चेंडू गेलाय सीमारेखा पार. अभिषेक आंगणे स्पेशल चौकार.
21 मधून 4 धावा मात्र वजा बाकी झाल्यात आणि आता फक्त 17 धावांची आवश्यकता आणि अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत. असदनी मात्र पाहिलेलं लोअर फुलटॉस मिळाला होता, त्याला चांगल्या प्रकारे मात्र कनेक्शन झालं आणि त्याच्यानंतर मात्र हा चौकाराच्या दिशेमध्ये मुंबई पब्लिक स्कूलच्या मात्र टेरेसवर हा चेंडू ट्रॅव्हल केला आणि तिकडे मात्र थोडासा कानमंत्र देण्यात येतो. मॅच अत्यंत महत्त्वाची आहे. पुरंदर ट्रॉफी 2026 अगदी मॅच गरम झाली आहे आणि ही गरम मॅच पाहण्यासाठी आपण प्रेक्षकांची गर्दी पाहू शकता. चेंडू क्रमांक 2 मार्गस्थ होते सामना करण्यासाठी पुन्हा अभिषेक आंगणे तयार. याही वेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये मात्र चेंडू तटवला गेला. एक धाव मात्र तिकडे घेतला. दुसरा धावेचा प्रयत्न होतो का पाहूया. उमर मात्र इंटरेस्टेड दिसत आहेत. माफ करा, मेहुल आलाय. म्हणजे आतापर्यंत 5 धावा आल्या. 2 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी असदला करावी लागेल. तीक्ष्ण भेदक गोलंदाजी करावी लागेल कारण याच्यानंतरचं षटक आणखी एक शिल्लक असेल आणि त्याच्यामध्येही जो डेथ ओव्हर स्पेशालिस्ट असेल त्यालाही मात्र तेवढ्या चाणक्य पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. चेंडू क्रमांक 3 मार्ग असेल. बॉलिंग मार्कवर आपल्याला असद तयार दिसतोय सामना करण्यासाठी. मेहुल सज्ज. फुल टॉस चेंडूला फुल टोल वसूल केलाय मेहुलने. चेंडू गेलाय लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. सीमा रेखा पार खणखणीत षटकार मॅच मध्ये इन झालाय. तो म्हणजे संपूर्ण हमराज मृत्युंजय संघ. फुल टॉस चेंडू आपण जर दिलात मेहुलला तर नक्कीच या ग्राउंडवर आपल्याला षटकारानेच मात्र तिकडे सर्व्हिस मिळेल आणि तेच मात्र मेहुलने केलं. अगदी पायावर चेंडू टाकताना दिसले. असं तिन्ही चेंडू मात्र पाहिले ऑन साईडला टाकले आणि तिन्ही चेंडूवर मात्र तेवढीच भयानक फलंदाजी मात्र पाहायला मिळाली. एका बाजूला अभिषेक आंगणे आणि आता मात्र मेहुल. गरज नसताना मात्र लेग साईडला चेंडू गेले कारण सगळ्यात मात्र स्कोरिंग एरिया लेग साईडला आहे आणि परिणाम मात्र असा झालाय की मॅच संपूर्णपणे आपल्या बाजूने झुकवण्यात यशस्वी झालाय फलंदाज. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. महागडे 3 चेंडू झालेत. 3 चेंडू आणखी शिल्लक. पुढचा चेंडू मेहुलसाठी पुन्हा एकदा. यावेळेला चेंडू मात्र पाहायला मिळाला. चांगला लेग कटर पाहायला मिळाला परंतु इथे डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. ऐश्वर्या सूर्यने कव्हर केला होता तिकडे परंतु मला वाटतं चेंडू हवेमध्येच राहिला आणि अशा प्रकारे लेग बाईसचा इशारा पंचांचा. 1 धाव मात्र कंप्लीट केली आहे. अशा प्रकारे मॅच संपूर्णपणे घसरत चालली आहे. रुळावरून गाडी उतरत चालली आहे आणि हातातल्या मुठीतून मात्र वाळू सरकत चालली आहे. असं वाटलं होतं ज्या प्रकारचे 2 षटकं गेली होती म्हणजे कुमकाई शितलाई विटाई संघाची तसंच हे षटक जाईल परंतु त्याच्या विपरीत घडताना दिसतंय. अभिषेक आंगणे पॉईंट कव्हर रिजनमध्ये चेंडू खेळलाय. 1 धाव मात्र तिकडे घेतले. अगदी आरामात मात्र आता धावा घेत आहेत. कुठल्याही प्रकारचा रिस्की रन पाहायला मिळत नाहीये आणि परिणाम असा झालाय की आता संपूर्णपणे कॉन्फिडन्स मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे हमराज मृत्युंजय पुणे संघाचा उपांत्य फेरीत पोहोचण्याची सुवर्ण संधी मात्र होती. गोलंदाजीच्या अगदी जोरावर 7 चेंडूत 8 धावांची अजूनही आवश्यकता आणि आपण बघितलंय कालपासून प्रत्येक शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली आहे. कदाचित ही मॅच तिथपर्यंत जाईल परंतु असदला हा चेंडू व्यवस्थित टाकावा लागेल. असदने चेंडू टाकलाय. चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. धावा मिळत आहेत 2. आता मात्र चेंडू मॅच येऊन राहिले ते म्हणजे 6 चेंडूत 6 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही 50-50% ह्या परिस्थितीत. सिच्युएशन दोघांचीही गंभीर परंतु तोच सरस ठरेल जर आपण बघितलं की 6 चेंडू इथे डिफेंड झालेले आहेत. 1 धावही इथे डिफेंड झालेली आहे आणि आज आपले इथे पुरंदर चषक 2026 डोंगरीचा वंडर बॉय आपला सगळ्यांचा लाडका श्रेयश आंबरे बंड्या याचा आज वाढदिवस आहे. तर बंड्या खूप खूप तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. बंडे आपण रक्तदान करून आपला वाढदिवस साजरा करू शकता. पंधरा धावा मात्र असदच्या षटकामध्ये आल्या आणि 6 चेंडूत 6 धावा डिफेंड करण्यासाठी आकाश झा आपल्याला गोलंदाजी मार्फत दिसतोय. खोलात टाकलेला चेंडू चांगल्या प्रकारे त्याला कार्पेट शॉट पाहायला मिळाला. पॉइंट रिजन मध्ये एका धावेत समाधान मानावं लागेल.
पाय जरा वर घ्यायचे, तिकडून थोडेसे पाय वर घ्यायचे. अगदी कुठे पायाला जर लागला तर आम्हाला तिकडे व्हिडिओ एव्हिडन्सही नाही मिळणार, तर तुम्ही प्लीज जरा पाय वर घ्या. 5 चेंडूत 5 धावांची आवश्यकता. आकाश झा काय करतोय पाहूया. समोर असणार आहे मेहुल, षटकार ठोकलाय. एका चेंडूत मॅच संपवण्याची ताकद आहे, परंतु समोर मात्र गेल्या मॅचचा म्हणजे चांगलं षटक टाकलं होतं असं आकाश झा ही गोलंदाजी मार्कवर आहे. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी आकाश झाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 5 चेंडूत 5 धावांची आवश्यकता. चेंडू क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. थोडंसं क्षेत्रक्षणात बदल करण्यात येतोय. तिन्ही ऑन साइडचे खेळाडू मात्र जवळ दिसत आहेत. ओहो, बाउन्सी लेग कटर पाहायला मिळाला पंचांकडून. मात्र आपल्याला पाहायला मिळालं थोडंसं मला वाटतं उंचीवर चेंडू गेला आणि तिकडे मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात येईल. सर बॉलिंग रिव्ह्यू आहे का? ओके. दॅट्स अ वाईट बॉल आहे हा, त्याच्यामुळे एक्स्ट्रा रन पण मिळाले आणि एक डिलिव्हरी टाकावी लागेल. अशा मात्र चुका टाळाव्या लागतील जर आकाश झाला हा सामना जिंकायचा असेल तर. वाईटमध्ये एक्स्ट्रा डिलिव्हरीपासून रोकथाम करावी लागेल, बंधनं घालावी लागतील. पुन्हा एकदा तयार होतोय आकाश झा. सामना करण्यासाठी मेहुल तयार. काय गोलंदाजी आहे, चांगला कमबॅक पाहायला मिळाला. इथे अतितटीचा सामना होईल. सगळे खेळाडूंना मात्र 100% समर्पण द्यावं लागेल क्षेत्ररक्षकांना. आणि अतितटीचा सामना, उपांत्य फेरीत पोहोचण्याची ही धडपड पाहायला मिळते या दोन्ही संघांमध्ये. दोन्ही संघ मात्र मेहनत करून इथपर्यंत आले गट क्रमांक क मधील. आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहात गट क्रमांक द केतन म्हात्रे अँड कंपनी, गणराज 11, हर्षल आणि त्यांच्या समोर असणार आहे तो म्हणजे लकी आकाश बाबा 11 यांचा संघ, करीमचा संघ. गोला टाकलेल्या चेंडू चांगल्या प्रकारे तिकडे खेळा अगोदरच पुढे गेला. 1 धाव मात्र तिकडे घेतले, पाहावं लागेल दुसऱ्या धावेसाठी जातोय का तिकडे. मेहुलने मात्र स्टार्ट घेतलाय. 2 धावा आरामात पूर्ण केल्यात. खराब तिकडे क्षेत्ररक्षण, मगाशीच मी म्हणाला होतो थोडंसं आपण लेग साईडने थोडंसं बाजूला व्हायचंय प्लीज. पुन्हा विनंती करण्यात येते. स्क्वेअर लेग अंपायर प्लीज मी विनंती करेल थोडंसं तिकडनं पब्लिकला बाजूला करायचं. मॅच क्रुशियल पॉइंटला आहे. याच्यासाठी अगोदरच 3 खेळाडू तिकडे तैनात केले होते, परंतु त्या दोन्ही खेळाडूंना मात्र बीट करून या 2 धावा आल्या आणि परिणाम असा झाला की विजयाच्या आणखी 2 धावा जवळ गेले, तो म्हणजे हमराज मृत्युंजय पुणेचा संघ. 3 चेंडू शिल्लक आहेत, 2 धावांची आवश्यकता. अजूनही मी सांगतो थोडेसे पाय वर घ्यायचे लेग साइडचे. साजिद भाई जरा पीछे वाले आपके लेग साइड के जो पब्लिक है उनको थोड़ा सा हटा दो. चला 3 चेंडू 2 धावा आणि या 2 धावा पूर्ण केल्या त्या मेहुलने आणि उपांत्य फेरीत धडक मारली ती म्हणजे हमराज मृत्युंजय पुणे संघाने. अभिनंदन आपलं. धन्यवाद रुपेशजी, आज आपण इथे उपस्थित राहिला. सकाळीपासून आपण इथे आहेत, आपल्याला कार्यक्रमाला जायचं होतं परंतु क्रिकेटचं प्रेम आणि एवढं चांगलं क्रिकेट मात्र पाहायला मिळालं. आपण इकडे थांबलात आणि ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणून ज्याची निवड करण्यात आहे नन अदर दॅन ज्याने चांगला षटकार ठोकला आणि आपल्या संघाला उपांत्य फेरीत नेण्यास मदत केली असा मेहुल याला विनंती करतो आपण मंचावर यायचंय आणि आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचंय.